पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू केलाय। ड्रेस कोडची अंमलबजावणी सुरू झाली असून मंदिराबाहेर सूचना फलक लावण्यात आले आहेत। भाविकांनी तोकडे कपडे घालू नये असं आवाहन करण्यात येत आहे। सकाळचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना खरं तर एक आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्येच खरं तर अंबाबाई मंदिर असेल ज्योतिबा मंदिर या ठिकाणी यावं। खरं तर देवस्थान समितीच्या वतीने गेल्या 24 तासापूर्वीच अशी सूचना आहे ती दिली गेली होती आणि या पार्श्वभूमीवरती आता मंदिरांमध्ये दोनही मंदिरांमध्ये भाविक आहेत ते आता तोकडे कपडे न घालता या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय सांगाल ताई। खरं तर आज तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय आणि तुम्ही आज देखील व्यवस्थित अगदी तोकडे कपडे न घालता या ठिकाणी दाखल झाला आहात। हे घेतलेला निर्णय खूप छान आहे, कारण नवीन जी पिढी आहे ती येताना इकडं शॉर्ट घालून येते, तर ती न घालता चुडीदार किंवा असं साडीमध्ये यावं आणि ही चांगला निर्णय आहे आणि मी स्वतः त्यात सहमत आहे। का निर्णय एकदम योग्य आहे। तर भारतीय संस्कृती हे म्हणजे पूर्ण कपडे परिधान केले पाहिजे आणि सध्याची पिढी जी काय करते की इतरत्र संस्कृतीचा यूज करते की जसे की आता गोवाजवळ आहे, गोव्याला गेले की बरमुडा हाफ ड्रेस घालून जातात आणि तसेच देवाला येतात। तर देवाचं पावित्र्य जपून ठेवलं पाहिजे। जरी तुम्ही बाहेर तसे कपडे घातले तर इथं येताना तुम्ही आपला ड्रेस जी संस्कृती आहे ती पूर्ण परिधान करून देवाला आलेलं पाहिजे, तरच ते योग्य आहे आणि हा निर्णय एकदम 100% योग्य आहे। हे दाखल झालेले भाविक आता तोकडे कपडे न घालता खरं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर असेल ज्योतिबा मंदिर असेल या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।